न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस का। नागपुर हिंसा को लेकर CP रविंद्र कुमार सिंघल का बयान। DCP लोहित मतानी की प्रेस कॉन्फ्रेंस। सरकार के खिलाफ पोस्ट खुद का महिला। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। नागपुर हिंसा को लेकर CP रविंद्र कुमार सिंघल का बयान। मध्य नागपुर में हिंसा फैलाने के मामले में पुलिस ने पहले 50 आरोपियों को गिरफ्तार किया था। उनमें से कुछ का उपचार जारी और कुछ नाबालिग अन्य सभी पुलिस की रिमांड में हैं। बुधवार को पुलिस ने इस मामले में 19 आरोपियों को गिरफ्तार किया। अब तक कुल 69 आरोपियों की गिरफ्तारी हो चुकी है। गिरफ्तारी तेज करने के लिए CP रविंद्र कुमार सिंघल ने 18 विशेष टीमों का गठन किया है। सर, काय आढावा घेण्यात आलेला आहे? वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये जात आहे, वेगवेगळ्या भागांमध्ये तुम्ही जात आहे, काय माहिती घेतली आहे? सर, CDR जप्त झालेल्या अनेक भागांमधून काय सांगाल? आम्ही सगळे भागात जातोय, जे अफेक्टेड एरियाज होते स्पेशली ते आमचे फोकसमध्ये होते, जसं तहसील पोलीस स्टेशनची हद्दीमधले एरियाज, तसेच आपला कोतवालीचे जे एरियामध्ये आहे ते सगळे आम्ही फिरतो. आमचे सगळे अधिकारी जात आहे, एक ते असेसमेंट घेतो आहे की सध्या लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कशी आहे, दुसरा सध्या कर्फ्यू व्यवस्थितपणे चालू आहेत की नाही, आणि तिसरा जे आरोपी होते ते अटक होत आहे की नाही. आत्ता सकाळपासूनही आपण 8-10 लोक ताब्यात घेतलेले आहे आणि ते आमची पुढची प्रक्रिया चालू आहे. आणि याच्यात जे याच्याशी निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतो आहे. आमचं जे सायबर सेल आहे तो पॅरलली त्याचे काम चालू आहे. त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे. तर हे जे केसेस दाखल करण्याची त्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे, फॉरवर्ड केलेले आहे, स्वतः रील्स वगैरे बनवलेली आहे. तर ते सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे. काही जे पोस्ट आहे ते जे बाहेरून म्हणजे पोस्ट करण्यात आलेले त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण ॲक्शन घेतोय. जसे 50 अगोदर होते, त्याशिवाय त्याच्यानंतर त्याच्यात 7 मायनर पण होते, आणि त्याशिवाय आत्तापर्यंत जवळपास 8 लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्याबद्दल पुढची कारवाई आता चालू आहे. मी बोललोय तुम्हाला अगोदरही बोललोय की तो एक आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याची तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या, आणि त्याचे जे रोल आहे ते आपण खंगाळतो आहे. कुठे त्याच्या अजून काय त्याचा रोल होता, कारण तो दोन्ही स्पॉटवर होता, त्या अनुषंगाने त्याचा रोल दिसतो आहे याच्यात. आणि त्यांनी ज्याप्रमाणे तो बोललेला आहे त्याप्रमाणे आपण त्याच्या इतरांसोबत संभाषण, त्याच्या स्वतःचे बोलणे आणि त्याचे नंतर जे त्यांनी जे कृत्य जे झालेले आहे ते सगळं आपण लिंक करतो. अनेकांचे CDR मध्ये उल्लेख आहे की त्याने लोकांचे माथे भडकवले. FIR मध्ये मी तेच सांगतो ना, तुम्ही तेच प्रश्न विचारता अजून. जो CDR आहे ते CDR आणि इतर आता मी सगळी गोष्ट असं सांगणार नाही. ते आमच्या इन्व्हेस्टिगेशनचे जे भाग असतात, जे सेक्शन्स लावले गेले पाहिजे, हे सगळं त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे. यशोधरा नगरमध्येचा रहिवासी आहे. यशोधरा नगरवरून तो ऑल द वे गणेशपेठला आला. तो दुपारच्या आंदोलनात पण होता का, संध्याकाळच्या आंदोलनात पण होता? यशोधरा नगरला राहतो आणि त्याचा काही व्यवसाय पुण्याला आहे का? बघा, हे जे आहे तुम्ही जे माहिती दिली हे सगळ्यांना माहिती आहे. तो कुठला राहणार आहे त्याच्या ह्याच्यात पण आलेलं आहे. तर त्याच्या जसं मी सांगितलं रोल त्याच्या आपण पाहतो आहे आणि त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे करत आहे आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल. ते जर सांगितलं ते आम्हाला असेसमेंट घेतोय आम्ही. आपल्याला माहिती आहे की तो केस कोल्हापूरला दाखल आहे. कोल्हा पोलीस जे कोल्हापूर जे आहे ते काय त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मला कठीण होईल सांगणं. जसं मी सांगितलं की तो त्याच्याबद्दल सगळी कारवाई त्यांच्याकडून चालू आहे. आमच्याकडून जे त्यांना मदत लागते ते आम्ही मदत देतो. अभी हिंदी में बोलते, हाँ बोलते, सॉरी. जसे जसे आता आज आम्ही डिसाईड करणार आहे. आमची मीटिंग चालू आहे. परत आम्ही सगळ्यांची मीटिंग घेणार आहे आता, आणि मीटिंग नंतर आम्ही डिसाईड करू कोणते भागात आपल्याला सूट द्यायची आहे, किती तासाची सूट द्यायची आहे, आम्ही करणार. नागपूर पोलीस
रिपोर्टिंग सारी चीज़ें कि जो केसेस दाखिल हैं उनमें इन्वेस्टिगेशन कैसा चल रहा है, कहाँ कहाँ पे एडिशनल सपोर्ट देने की ज़रूरत है, हमें रात को किस तरह से बंदोबस्त लगाने की ज़रूरत है, और इसके अलावा जो अगर कोई और लोग निष्पन्न हो रहे हैं वो निष्पन्न कर रहे हैं हम लोग। सर फैज़ खान के बारे में बहुत ये हो रहा है, उसका क्या रोल अरेस्ट कॉल है किए सर कि इसमें उसका पूरी क्या घटना रोल का है? जी, उसको अरेस्ट की गई थी, एफआईआर में उसका नाम था और जहाँ का रहने वाला है वो सारी इन्फॉर्मेशन निकाली है। उसके बाद में 21 तारीख तक उसको कस्टडी में है वो हमारी, और वो कार्रवाई हमारी चल रही कुछ वीडियोस उसके वायरल हुए, उसके कुछ फोन कॉल्स आप है। चेक जी, कर रहे हैं? सब चीज़ें चेक हो रही हैं, उसका क्या रोल था, वो किससे क्या क्या उसने भड़काने की कोशिश की, कैसे वो लोगों को मैसेज किए, या जहाँ भी उसके ओपन जो स्पीच हैं वो सारी हम लोग देख। सर वो एक संस्था चलाता है, उसका अध्यक्ष भी है वो, तो उसको लेके उसके संस्था के कुछ लोगों को भी अरेस्ट किया या उसी को किया? वही मैं आपको बता रहा हूँ कि उस पर्टिकुलर आदमी के, इंसान के आसपास में उसने क्या क्या किया, वो अगर जो भी मैसेज दिए और वो भी इन्वॉल्व है क्या क्या कम्युनिकेशन, वो सब चीज़ें हम सर ये मास्टरमाइंड है क्या सर? ये मास्टरमाइंड विश्व परिषद के 8 लोगों ने आत्मसमर्पण किया है, क्या बताएंगे इस बारे में? हम लोग खुद ढूंढ रहे हैं जो भी लोग हैं, और इसमें जिसका जो रोल है उनको सबको मालूम है, और हम उसके ऊपर जैसे कानूनी जो कार्रवाई है वो हम लोग कर रहे हैं। सर, मास्टरमाइंड कहा जा रहा है सर, लोकसभा की निवडणूक में लड़ना। 8 लोगों ने, एक बाकी है, तो उसके बारे में क्या? जो बाकी हैं हम सब उनको अरेस्ट करेंगे, जो कार्रवाई कानूनी वो हम लोग कर रहे हैं। सर फहीम खान के बारे में ये कहा जा रहा है कि वो मास्टरमाइंड है, क्या ये अभी तक का एस्टेब्लिश हो चुका है? क्या वो मास्टरमाइंड है, क्या ये एस्टेब्लिश हुआ है? देखिए, वो एक पर्टिकुलर संस्था चलाता है, उसका क्या रोल है इसके अंदर, ऑलमोस्ट वो एस्टेब्लिश्ड है, क्योंकि वो 2-3 जगह पे देखा गया उसको, और जब भी एजुटेशन हुआ उस टाइम पे भी वो हाजिर था। तो अगर किसी को कुछ बोलना है कानूनी तौर पे वो बता सकता है पुलिस को, और किसी को इंसाइट उसने जो किया है, जो हमारे पास में एस्टेब्लिश्ड रिकॉर्ड है, उसके आधार पे हम लोग कार्रवाई कर रहे हैं। आज कर्फ्यू के दौरान कुछ लोगों ने आंदोलन करने का प्रयास किया है, जो भी किया उसके ऊपर जो एक्ट है हमारा, उस आधार पे हम लोग उनके ऊपर कार्रवाई कर रहे हैं। पुलिस कर्मचारियों के ऊपर हाथ डाला गया, वो सेक्शन जो कड़क जो सेक्शन है वो उसी हिसाब से हम लोग कार्रवाई कर रहे हैं, सेक्शन लगाए गए, अरेस्ट भी उसी डायरेक्शन में हो रहा है। शेवटचा प्रश्न असा आहे, या ठिकाणी अगली खबर, डीसीपी लोहित मतानी की प्रेस कॉन्फ्रेंस। औरंगजेब के खिलाफ साइबर पुलिस ने 4 एफआईआर दर्ज की है। संबंध में एफआईआर दर्ज कर ली गई। कई टिप्पणियों की ट्विटर और पर फेसबुक से पत्र व्यवहार किया। कई पोस्ट डिलीट हो चुकी हैं। मैंने 200 पोस्ट चेक की और उनकी जानकारी मांगी, और आगे की जांच की जा रही है कि क्या कोई अंतर्राष्ट्रीय साजिश है या नहीं। तो आइए सुनते हैं। सायबर पोलीस स्टेशनमध्ये 4 एफआयआर दाखल केलेली आहे। यामध्ये जे प्रथम एफआयआर आहे 27/2025, यामध्ये जे औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन झाला होता, त्या आंदोलनाचा जे व्हिडिओ लोकांनी तयार केला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंगा फडवण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता, ज्यामुळे हे दंगा झाला। त्याच्या अनुषंगाने ज्या ज्या लोकांनी आता केला होता त्याच्यावर एफआयआर दाखल केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त 28/2025 एक एफआयआर दाखल केलेली आहे, ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे पत्थरबाजी झालेली होती त्याचा त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळ्या लोकांमध्ये त्याने स्प्रेड केला, ज्यामुळे फर्दर ते व्हायलन्सला इन्साइट झाला। त्याच्यावर एक 28/2025 एफआयआर दाखल केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त 29/2025 अशी एफआयआर दाखल केली आहे, ज्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची या व्हायलन्सवर टीका टिप्पणी केली आणि त्यांना ऑफेन्सिव्ह कमेंट्स त्यांनी केले। त्याच्यावर 29/25 असा गुन्हा दाखल केला आणि 30/25 यामध्ये ज्या लोकांनी जे व्हायलन्स झाला होता त्यांनी त्यांना ग्लोरिफाय केला आणि ते व्हायलन्सवर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केली, ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी असं लिहिला की ते सर तन से जुदा आणि या प्रकारची टिप्पणी त्यांनी हे जे पोलिसावर व्हायलन्स झाला आणि 2 समुदायामध्ये व्हायलन्स झाला त्यांना त्यांनी ग्लोरिफाय केला आणि फर्दर व्हायलन्सला बढ़ण्यासाठी आणि एक सबवर्सिव्ह ऍक्टिव्हिटी बढ़ण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट त्यांनी व्हायरल केले। त्या सगळ्यावर हे 4 गुन्हे काल दाखल केलेले आहे।
याची जे याचे व्यतिरिक्त बरेचशी दुसरी प्रोफाईल्स पण आहेत, त्याची आमची स्टडी चालू आहे आणि त्यांना पण आम्ही या 4 गुन्ह्यामध्ये ऍड करणार आहे आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे. आज ते माहिती येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये 72 तासाचा ते टाइम लागतो आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड 50-60% पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजर पण चालू आहे. टोटल किती आरोपी आहेत यामध्ये आता जे FIR काल दाखल केलेली आहे यामध्ये 50 से वर आरोपी आहे, पण आता त्यामध्ये फर्दर ऍड होणार आहे कारण काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराउंड 200 होते जे आयडेंटिफाय केलेले होते. त्याची माहितीसाठी आम्ही मेल्स पाठवलेले आहे, तर त्या अनुषंगाने हे आरोपी ऍड होणार आहे. बांगलादेश कनेक्शन कसं आहे, कसं एस्टॅब्लिश केलं काय सांगणार? नाही, त्याचा आता काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे कारण आता ते तपास चालू आहे. जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युइन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो. व्हिडिओ व्हायरल होत होते आणि ज्यावेळी काही 9 लोक तक्रार करायला आले होते आणि तो व्हिडिओ चादर जाळण्याचा आरोप होता, असा व्हिडिओ व्हायरल होत होता, तर मग हे पोलिसांना, पोलीस विभागाला कसं समजलं नाही हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे? नाही, ते व्हिडिओ जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाइम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाइम लागतो कारण आता पण जे सगळे व्हिडिओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे X आणि युट्यूबला, त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे आणि त्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते कोणती चादर होती त्याच्यासाठी हे सायबर पोलीस स्टेशनच्या त्यामध्ये ते माहिती येत नाही आहे. पण हे जे व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि त्या व्हिडिओ तयार करून त्यांनी स्प्रेड केला आणि त्यांच्या जे हे स्प्रेड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे व्हायलन्स झाला त्यामुळे FIR दाखल झालेली आहे. पण त्यांनी जे व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी जे सोशल मीडियावर स्प्रेड केला, कारण सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब नाही आहे, ते मोठा एक व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअपमध्ये मॉनिटरिंग करणं काही एवढा सोपं काम नाही आहे. ते स्प्रेड होतात, ते प्रायव्हेट ग्रुप्स आहे, प्रायव्हेट चॅट ग्रुप्स आहे, त्यांचे ब्रॉडकास्ट ग्रुप्स आहे, ते स्प्रेड होतात, नंतर त्यांच्या मोबाईलवरून ते डिलीट करण्याची प्रक्रिया आहे. तर ते असं नाही आहे. मोर दॅन 172 व्हिडिओज काल तुम्ही आयडेंटिफाय केले होते. ते व्हिडिओ नागपूरचेच आहे की त्याचं ओरिजिनेटेड काही दुसऱ्या देशातलं पण आहे? त्या कंट्रीचं नाव काय? नाही, हे प्रोफाईल्स सगळे आहे, आम्ही तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतो, पण जे हे आहे ऑरिजिनेट तर नागपूरमधून झालेले आहे, जे ऑरिजिनेट झालेले आहे. नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यामध्ये काही लोक असे पण आहेत ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरिफाय केलेलं आहे. जे बाहेरचे कुठले लोक आहेत? ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये, आम्ही त्याची माहिती घेतो. देशांतर्गत आहे की विदेशात, बाहेरच्या देशातले? ते आम्ही कसं सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही, पण ते नागपूरचं नाही आहे. त्यांच्या प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे, पण त्यांना व्हेरीफाई करण्याची हे गरज आहे. देखिए हमने सेक्शन 152 तो लगाया ही लगाया है, लेकिन इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी उसमें है या नहीं इस पर मैं अभी टिप्पणी नहीं कर पाऊंगा क्योंकि कल रात में जाके FIR दाखिल हुई है और उस FIR का भी तपास होगा और तपास में जल्दी ही वो सब चीजें निष्पन्न हो जाएगी. नहीं, अभी फाइन खान तो गिरफ्तार है तो उसका हम लोग प्रोटेक्शन वारंट ले लेंगे. जांच कर सकती है, जांच कर सकती है कितने नामजद आरोपी हैं, टोटल कितने FIR रजिस्टर्ड? 4 FIR दाखिल हुए जिसमें 50 के ऊपर अभी तक आरोपी हैं, लेकिन और भी प्रोफाइल स्टडी करके वो आरोपी बढ़ाए जाएंगे. फंडिंग वगैरह की बात भी हुई है तो सोशल मीडिया के माध्यम से कहीं चैट में आपको नजर आएगा? नहीं, फंडिंग के बारे में अभी नजर नहीं आया है. इसकी NIA जांच कर सकती है क्या इस प्रकरण की? उसके ऊपर निर्णय देखिए वो केंद्र सरकार लेगी, ATS का निर्णय राज्य सरकार लेगी. हमारे पास जो है वो हम जो तपास कर रहे हैं उतनी जानकारी रहेगी. विश्व हिंदू परिषद का जो वीडियो था उसके समान ही वीडियो बना के इसने वायरल किया था इमरान ने? हाँ, उन्होंने किया था, उसने किया था और भी लोगों ने किया था. इसमें 2 प्रकार के लोग हैं, जो एक जो 27/25 है जिसमें वो जो वीडियो था उसको स्प्रेड करके उसको मॉडिफाई करके स्प्रेड किया गया था, वो 27/25 में. 30/25 में वो लोग हैं जिन्होंने वायलेंस वाली वीडियो को स्प्रेड करके और फर्दर वायलेंस फैलाने के लिए अपील किया था. ऐसे लोग 30/25 में लिए. जिन्होंने पुराना जो औरंगजेब वाला वीडियो था उसको स्प्रेड करके कहीं ना कहीं उन्होंने वायलेंस बढ़ाया, उसको हमने उस पर देशद्रोह का कलम नहीं लगाया. देशद्रोह वाला उसमें लगाया जिसमें
वायलेंस वाले वीडियो को स्प्रेड करके और फर्दर वायलेंस करने के लिए अपील की थी, उसमें लगाया। पूरे मामले में मास्टरमाइंड कह सकते हैं, उसी ने इनिशिएट किया ये पूरा? नहीं, उसमें मास्टरमाइंड है कि नहीं ये तो नहीं कह सकते, लेकिन उसमें वन ऑफ द मास्टरमाइंड बोल सकते हैं, लेकिन उसमें और भी है, इसमें तपास में अभी चालू है। ये क्या लगता है, सेंट्रल एजेंसी भी इसमें इन्वॉल्व हो सकती है, क्योंकि पूरे देश भर के दिख रहा है इसमें इन्वॉल्वमेंट? वो तो सेंट्रल गवर्नमेंट का डिसीजन है, वो सेंट्रल गवर्नमेंट उसका डिसीजन लेगी। सर, फहीम खान के अलावा और कौन कौन से लोग हैं ऐसे जिन्होंने ग्रुप को इन्वाइट किया या बुलाया, या पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खानवरती किती असे गंभीर गुन्हे दाखल आहेत? ते आम्हाला आता माहिती नाही आहे, ते आम्ही हे करतो, शोध करतो त्याचा। सबस्टॅन्शियल एव्हिडन्स इन ऑल दिस एस्टॅब्लिश झालंय का, आणि काही गुन्हे बजरंग दल आणि बीएचपी ऍक्टिव्हिस्टच्या अगेन्स्ट पण आहे का? बिकॉज ते पण आहे ना यामध्ये, ते लोक पण आहे, आणि ते सगळ्या जे आहे ते एस्टॅब्लिश आहे, कारण ते डिजिटल एव्हिडन्स आहे, त्यांनी पोस्ट केलेला आहे, त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे, ते स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे सगळा। आता असं एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल कोण वापर करत होता आणि ते हॅक झाला होता की नाही झाला होता, पण ते आता जे एव्हिडन्स आहे ते पूर्णपणे सबस्टेन्शियल आहे। बजरंग दल आणि बीएचपी वर कोणते गुन्हे दाखल केले? नाही, जे व्हायलेन्सचे व्हिडिओ आहे, जे 28 नंबर आहे, 28 मध्ये ते व्हायलेन्सचा व्हिडिओ आहे, त्यांनी स्प्रेड केलेला आहे, त्यामुळे फर्दर ते व्हायलेन्स जे झालेले आहेत, दोघेही पक्षाचे लोक आलेले होते प्रोटेस्टमध्ये, म्हणजे दोघेही पक्षाचे लोक आंदोलनमध्ये आणि राईटमध्ये आलेले होते। काही लोकांनी पत्थरबाजी केली, व्हायलेन्स केली, त्यांना आम्ही 30 मध्ये टाकलेला आहे, पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्टसाठी त्यांना अपील केली, त्यांना पण आम्ही झालेला आहे, ते दोघेही पक्षाचे लोक यामध्ये आहेत। जो फहीम खान का अकाउंट है उसमें क्या देश के बाहर के लोग भी जुड़े हैं, उसके फॉलोअर्स हैं उसमें? ते आम्ही शोधतो आता काय आहे ते, आता व्हेरीफाय करायचं। फोन, कम्प्युटर, लॅपटॉप नाही, ते फहीम खानच्या तर जप्त केलेलं आहे, तर ते आता ते तहसील पोलीस कस्टडीमध्ये आम्ही त्याच्या प्रोडक्शन वरून घेतो आणि ते आमच्या हे मध्ये करतो। किती फोन जप्त केलाय, कम्प्युटर, लॅपटॉप, असं आकडा काय सांगू शकता? 10-15? आता एफआयआर दाखल झालेली आहे, यामध्ये लोकांचे हे येणार आहे, आयडेंटिटी येणार आहे, डिटेल्स येणार आहे, त्यांना अरेस्ट करून त्यांचे हे जप्त होणार आहे। साइबर के क्राइम में यही डिफिकल्टी आती है कि जो एनोनिमस अकाउंट्स होते हैं, अलग अलग आईडी से होते हैं, इसकी सबकी जानकारी हमने मांगी है। जैसे ही जानकारी आएगी आज शाम तक या कल तक उन सबके नाम भी सामने आ जाएंगे। फहीम खान के सोशल अकाउंट पे कुछ आक्षेपार्ह पोस्ट मिले हैं उसके अकाउंट पे, आक्षेपार्ह पोस्ट मिले हैं, वायलेंस वाले पोस्ट मिले हैं, और ये उसमें जो पोस्ट मिले हैं उसकी वजह से ये घटना हुई है और क्या कहते हैं बड़ी है, ये इसमें कहा जा सकता है। छावा फिल्म के बाद इस तरीके के पोस्ट ज्यादा किए गए क्या, और ये को ग्लोरीफाई करने के या जिस तरीके से तन से जुदा जैसे उसको ग्लोरीफाई किए गए क्या उसके के बाद? छावा मूवी से जुड़ा हुआ कोई भी हमारा एफआईआर में कंटेंट नहीं है। हमारा जो भी एफआईआर में कंटेंट है, पहला एफआईआर में कंटेंट है कि जो उस दिन प्रोटेस्ट हुआ, प्रोटेस्ट वाले वीडियो को जो कट करके जो वायरल किया गया और उसके बाद से जो वायलेंस हुआ, वो पहला हमारे इसमें है। और दूसरे में है जो वायलेंस हुआ, वायलेंस वाले वीडियो को स्प्रेड करके फर्दर वायलेंस हुआ, वो सेकंड वाले में है। तीसरे में है जो ऑफेंसिव कमेंट्स वगैरह किए गए इससे जुड़े हुए। चौथे में है जो वायलेंस को ग्लोरीफाई किया गया और फर्दर वायलेंस करने के लिए अपील किया गया। ऐसे प्रकार के 4 हमारे इसमें है। कार्यकर्ता ये कह रहे हैं कि फहीम सही था और उसको जानबूझकर अरेस्ट किया गया है, तो क्या उनके पार्टी के अलग अलग नेता कार्यकर्ता जो भी उससे जुड़े लोग थे, उन सबको भी इन्वेस्टिगेशन या उनसे जुड़े जो अकाउंट्स हैं उन सबको वेरीफाई और देखिए, इसमें 2 प्रकार की चीजें। पहला तो ये फहीम खान जो एक्चुअल में जो वायलेंस हुआ है उसमें अरेस्ट है, और उसके बाद यहाँ पर जो है कि उसने जो कॉन्स्पिरेसी की है, जो सोशल मीडिया पे पोस्ट डाले जिसकी वजह से लोग सब उससे जुड़ गए और बाहर आ गए, तो वो हमने जो प्राइमा फेसा ही दिख रहा है कि ऐसा हुआ है। अब इसमें क्या है कि वो बाकी लोगों का क्या इन्वॉल्वमेंट है और जो उसको सपोर्ट कर रहे हैं कि वो सही बोल रहे हैं, तो वो तो ऑफकोर्स उसको क्या कहते हैं डिफेंड करने वाले लोग रहेंगे ही। लेकिन यहाँ पर जो बेसिकली जो हमने मॉनिटर किया सोशल मीडिया में जो दिख रहा है, उसके हिसाब से ये समझ में आ रहा है कि मिस इन्फॉर्मेशन पहले टप्पे में फैलाई गई। मिस इन्फॉर्मेशन फैलाने के बाद कुछ उसके वायलेंस के वीडियोस निकाले गए, उससे फर्दर वायलेंस बढ़ाया गया। और चौथा जो मैंने जैसा आपको बताया कि वायलेंस को ग्लोरीफाई किया गया, और वो जो चौथा वाला है उसमें बाहर के भी, नागपुर के बाहर के भी लोग हैं जिन्होंने वायलेंस को ग्लोरीफाई किया, और एक तरीके से उन्होंने ये कोशिश की कि ये फर्दर वायलेंस हो और स्टेट के खिलाफ में
लोग इस तरीके से आम करते हैं। अगली खबर, सरकार के खिलाफ पोस्ट खुद का महिमा मंडन। डॉक्टर परिणय फुके ने बहुत बढ़िया सवाल पूछा है और कई जगह सरकारी कर्मचारी सरकार के खिलाफ पोस्ट करते हैं, वे अपने कर्तव्य का महिमा मंडन करते प्रतीत होते हैं, इसलिए कुछ नियम आवश्यक है। सरकार जनता से जुड़ने तथा नागरिक सहभागिता के लिए सोशल मीडिया के उपयोग को बढ़ाने के लिए आशा करती है, लेकिन ऐसा हुआ प्रतीत नहीं हो रहा है। अधिकारियों और कर्मचारियों द्वारा सोशल मीडिया के उपयोग का अध्ययन करने पर पता चला कि गुजरात और जम्मू कश्मीर सरकारों ने इसके लिए अच्छे नियम बनाए हैं। इसके अलावा लाल बहादुर शास्त्री अकेडमी ने बहुत सख्त नियम बनाए। उन्होंने कहा कि राज्य में भी जल्द ही इसमें सुधार किया जाएगा। मागील अनेक वर्षापासून ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावरचा वापर किंवा गैरवापर किंवा अतिवापर ज्या प्रमाणात सुरू आहे ते कुठेतरी बंद करण्याची आवश्यकता आहे। ज्या प्रमाणात फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, स्नॅपचॅटवर मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी रील्स बनवून टाकतात, त्याच्यावर कुठेतरी बंधन आणणे फार गरजेचं आहे। हे अधिकारी या प्रकारचं वागणूक करतात जसे की संपूर्ण राज्य हे चालून राहिले असा प्रकारचा एक भास तयार करतात सामान्य नागरिकांवर की संपूर्ण त्या जिल्ह्याचा जर एखादा कलेक्टर असणार, एखादा SP असणार किंवा एखादा इन्स्पेक्टर असणार तर त्या पूर्ण भागाचा सर्वस्व तो आहे, या प्रकारचा एक भास सामान्य माणसांवर निर्माण केला जातो। सिंगम पिक्चर सारखं प्रत्येक गल्लोगल्ली आज पोलीस विभागातले सिंगम रील्सच्या माध्यमातून गल्लोगल्ली तयार झालेले आहेत आणि या सगळ्यांवर कारवाई करणे फार आवश्यक आहे। कुठेतरी या संदर्भातले नियम, कडक नियम करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे फार आवश्यक आहे। माझा या संदर्भात प्रश्न आहे, कारण या उत्तरामध्ये माझ्या पूर्ण लक्षवेधीचं संपूर्ण उत्तर आलेलं नाही आहे, पण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1980च्या नियम 9 किंवा या कायद्यामध्ये किंवा या नियमांमध्ये मागील 3 वर्षापासून किती अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। आणि दुसरा माझा प्रश्न आहे की हे जे अधिकारी कर्मचारी आहे जे सोशल मीडियाचा अतिवापर करतात आहे, गैरवापर करतात आहे, इंस्टावरती रील्स टाकतात आहे आणि या प्रकारे कुठेतरी सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, या संदर्भात यांचा रील्स म्हणजे या सगळ्या रील्स बनवण्याकरता किंवा फेसबुक, इंस्टावर यांचा जे वापर होतं याच्यावर कुठे बंदी आणण्याकरता सरकार कायद्यामध्ये बदल करणार काय किंवा नवीन कायदे नियम आणणार काय? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य डॉक्टर परिणय फुके यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधलं आहे। मुळामध्ये आपण जर बघितलं तर आपले जे सेवा नियम आहेत, ज्याला आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स म्हणतो, हे 1979 साली आपण तयार केले। 1979 साली सोशल मीडिया नसल्यामुळे या ठिकाणी तेव्हाचे जे माध्यम होते त्या माध्यमांमध्ये आपला कंडक्ट कसा असला पाहिजे या संदर्भातल्या तरतुदी याच्यामध्ये आहेत, पण सोशल मीडियाच्या संदर्भातल्या एक्सप्रेस तरतुदी या मात्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आणि सन्माननीय सदस्यांनी जे या ठिकाणी मांडलेलं आहे हेही खरं आहे की काही ठिकाणी याचा एक्सेसिव्ह उपयोग होताना दिसतोय। अनेक ठिकाणी सरकारचेच कर्मचारी सरकार विरोधी ग्रुपचे सदस्य झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्याच्यावर पोस्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वेळा सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्या ठिकाणी पोस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक वेळा आपली जी ड्युटी आहे त्या ड्युटीलाही ग्लोरिफाय करताना त्या ठिकाणी ते दिसतात। आणि म्हणूनच या संदर्भात काही ना काही नियम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। खरं म्हणजे सरकारची अपेक्षा ही आहे की सोशल मीडियावर आमच्या ऑफिसेसनी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असलं पाहिजे, पण त्यातनं त्यांनी सिटीजन एंगेजमेंट केली पाहिजे। स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्याकरता या माध्यमांचा उपयोग करणं हे आपल्या सेवा शर्तींमध्ये बसत नाही। आणि म्हणूनच एकीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांचा उपयोग हा जनतेशी कनेक्ट होण्याकरता आणि पब्लिक एंगेजमेंट करता वाढवणे या संदर्भात कारवाई करत असताना त्याच्यावर योग्य ते निर्बंध देखील असले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी अतिशय योग्य आहे।
आम्ही ज्यावेळेस या संदर्भातला तपास केला त्यावेळी असं लक्षात आलं की पहिल्यांदा जम्मू काश्मीर सरकारने या संदर्भातले चांगले नियम तयार केलेले आहेत. गुजरात सरकारने देखील या संदर्भात चांगले नियम तयार केलेले आहेत. आता तर आपली जी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे लभासना, यांनी देखील या संदर्भात अतिशय कडक नियम तयार केलेले आहेत. आणि म्हणूनच आता महाराष्ट्रामध्येही आपले हे जे काही सेवा शर्तीचे अधिनियम आहे, रूल्स आहेत, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1979 चे, याच्यामध्ये बदल करून आता जी वेगवेगळी माध्यमं आली आहेत, या माध्यमांचा उपयोग, त्याच्यावरची वर्तणूक, त्याच्यावरची एंगेजमेंट, या सगळ्याच्या बाबतीत अतिशय योग्य अशा प्रकारचे नवे नियम तयार करण्यात येतील. त्या नियमांना या सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल. त्या संदर्भात एक डिटेल अशा प्रकारचा GR हा काढला जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बेशिस्त वर्तन हे खपवून घेतलं जाणार नाही, हे या निमित्ताने मी लक्षात आणून देतो. अब वक्त हो चला दर्शकों, ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें. बने रहिए MNS न्यूज टीवी पर. नमस्कार, मैं हूं अभिषेक बच्चन. कीप वॉचिंग MNS न्यूज. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी.